मुंबईमध्ये मराठ्यांचे काय हाल केलेत. मुंबईमध्ये 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले आहेत. या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठी येणार आहे. हे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना 3 महिन्यापूर्वीच फोन करून सांगितलेलं होतं. इतकं सगळं असताना सुद्धा ह्या येणाऱ्या सगळ्या लोकांना खायला मिळू नये, पाणी मिळू नये, चहा मिळू नये, त्यांना काहीच मिळू नये म्हणून इथल्या या आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या सगळ्या खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश आदल्या दिवशीच गेले होते. त्यामुळे इथं आलेल्या मराठ्यांना खायला प्यायला मिळालं नाही. मोठ्या प्रमाणावर त्यांची आबाळ झाली. रात्री रस्त्यावरचे लाईटसुद्धा बंद केलेले होते. ते रस्त्यावर झोपले, तिथेच मिळेल ते खाल्लं. महाराष्ट्रभरातल्या लोकांना हे कळलं तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यामधून मोठ्या प्रमाणावर इथल्या लोकांसाठी हजारो भाकरी, भाजी, ठेचा, पाणी, फळं यायला लागली. आता इथले मराठी उपाशी राहत नाही आणि बाहेरून मदत येत आहे म्हटल्याच्या